नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्र, सध्या टेम्परेचरमध्ये वाढ होत राहणार आहे. आज 13 तारीख देखील टेम्परेचरमध्ये आज जास्त वाढ राहणार आहे. परंतु 14, 15, 16 ह्या तारखेपासून टेम्परेचर हे 42 अंश ते 43 अंश असे जाणार आहे. मराठवाड्यामध्ये 41, 42च्या पुढे टेम्परेचर जाणार आहे आणि विदर्भ साईडला 43च्या आसपास टेम्परेचर जाणार आहे. तसेच नाशिक साईडला देखील 40-42, अहिल्यानगर देखील 41-42च्या आसपास टेम्परेचर जाणार आहे. आणि शेतकरी मित्र, खास करून सांगायचं म्हणजे 17 तारखेपासून वातावरण हे ढगाळ राहणार आहे. आणि 18-19 तारखेला सांगली, सातारा, कोल्हापूर या भागामध्ये नॉर्मल पावसाचा शिडकाव होण्याची शक्यता आहे. आणि 18 तारखेपासूनच पावसाला महाराष्ट्रामध्ये काही भागात आज पाऊस पडला तर दुसऱ्या दिवशी काही भागात दुसऱ्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे. आणि क्षेत्रामध्ये खास करून 18 तारखेला सांगली, सातारा, कोल्हापूर, 19 तारखेला देखील त्याच भागामध्ये पाऊस राहणार आहे. 20 तारखेला देखील त्याच भागामध्ये पाऊस राहण्याची शक्यता आहे. तसेच 20-21 तारखेला सोलापूरचा काही भाग, लातूर, नांदेड या भागामध्ये देखील राहणार आहे आणि सांगली, सातारा, कोल्हापूर या भागामध्ये. तसेच शेतकरी मित्र, 22 तारखेपासून सांगली, सातारा, कोल्हापूर, नाशिक, तसेच इकडं पाहिला असता लातूर, बीड या भागामध्ये देखील 22 तारखेपासून पावसाची शक्यता आहे. वातावरण पूर्णतः ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे. आणि 25 तारखेपासून थोडीफार नॉर्मल टेम्परेचरमध्ये घट होण्याची शक्यता आहे, फक्त एक टेम्परेचरने. तरी 40-41 अंशाचे टेम्परेचर राहणारच आहे. आणि संध्याकाळची गरमीही जास्त जाणवणार आहे, कारण वातावरण हे पूर्णतः ढगाळ राहिल्यामुळे संध्याकाळी उकाड्याचे प्रमाण वाढणार आहे. तरी शेतकरी मित्र, हा एप्रिल महिना म्हणजे एप्रिल महिन्याच्या 22 तारखेपासून जास्त करून 21-22 तारखेपासून जवळजवळ सध्या तरी 27 एप्रिलपर्यंत जवळजवळ पूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे. 26 आणि 27 तारखेला सांगली, सातारा, कोल्हापूर, तसेच नाशिकचा काही भाग, तसेच जळगाव, धुळे, संभाजीनगर या भागामध्ये देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे. आणि हा पाऊस एकदम सध्या तरी जोरदार पाऊस नाही, परंतु सर्वसाधारण पावसाची शक्यता आहे. 1 ते 2 मिली, 1 मिली ते 1.5 मिलीच्या आसपास पाऊस राहणार आहे. पाऊस जास्त नाही राहणार. पावसाचा शिडकाव साधारण काही भागामध्ये शिडकाव राहणार आहे आणि काही भागामध्ये चांगला जोरदार पेंडवलता पाऊस राहणार आहे. परंतु शेतकरी मित्र, हा पाऊस वादळी पाऊस राहण्याची शक्यता आहे. वादळ आणि ढगाळ आणि विजेच्या कडकडाटासह हा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तरी आपण आपल्या शेतातील कामे सध्या 18 एप्रिलपर्यंत, तसे पाहिलं असता मराठवाडा, विदर्भ साईडला 18-19 एप्रिलपर्यंत शेतकऱ्यासाठी काम करण्यासाठी थोडी टाईम आहे. 19 एप्रिलपर्यंत आपल्या शेतातील कामे उरकून घ्या. नंतर तिथून पुढं 22 तारखेपासून पावसाला चांगली सुरुवात होण्याची शक्यता आहे, पूर्वमोसमी पावसाला ह्या. त्यामुळं आपण शेतातील कामे लवकर करा. आणि शक्यतो आपले जनावरं काही असतील ते आपल्या बाहेर न बांधता आपल्या व्यवस्थित कोट्यामध्ये बांधित राहा, कारण उन्हाचे टेम्परेचर आहे. आणि परत 22 तारखेपासून वादळी पाऊस राहण्याची शक्यता आहे. आणि हा पाऊस जवळजवळ 26 आणि 27 तारखेला जवळजवळ पूर्ण महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे. आणि चोहीकडे सर्वसाधारण काही भागामध्ये, पण प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी पाऊस पडणार.